बीड जिल्ह्यातील पाटोदा होळणा नदी किनारी वसलेले एक गाव, मात्र तरीही कायम दुष्काळी। नदी फक्त नावालाच उरलेली। हीच परिस्थिती बदलण्यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेतला। हातात कुदळ फावडं घेऊन नदी पुनरुज्जीवित करण्याची चळवळ सुरू केली। पाहता पाहता अदृश्य झालेल्या होळणा नदीला मूर्त स्वरूप आलं आणि पहिल्याच काही पावसांमध्ये नदीबरोबर गावकऱ्यांचे डोळे देखील आनंद अश्रूंनी दुथडी भरून वाहू लागले। आकाशातून दिसणारी बीड जिल्ह्यातली होळणा नदी, शेतातली हिरवीगार पिकं आणि हिरवा शालू परिधान केलेली ही वसुंधरा 4 वर्षांनंतर पाटोदा गावात हे चित्र दिसलंय। कधी काळी ऊसाची शेती करणाऱ्या जमिनी गेल्या 4 वर्षांपासून दुष्काळानं ओसाड पडल्या होत्या। पिण्यासाठी 4-4 मैल भटकंती करावी लागत होती। हे काम करत असताना अनेक अडचणी येतील असं वाटत होतं, परंतु तरुणच पुढे आले, त्यामुळे अडचणी आल्या नाहीत आणि हे काम व्यवस्थितपणे पार पडलं आणि मग सगळंच गाव या कामात इन्व्हॉल्व झालं। दुष्काळानं होरपळ झाल्यानंतर गावं एक झाली। मृत नद्या जिवंत करण्यासाठी जिंदादिल लोकांनी कष्ट उपसले आणि त्याची कुदळ मारली ती पाणीवाले बाबा असलेल्या राजेंद्र सिंह यांनी। कधी काळी ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जाणारा हा परिसर दुष्काळामुळे अक्षरशः होरपळून निघाला होता आणि म्हणूनच दुष्काळ मुक्तीसाठी मानवलोकनी पुढाकार घेतला आणि अख्खं गाव एकत्र झालं। अवघं 500 उंबरे असलेल्या गावातून तब्बल 20 लाख रुपयाची लोकवर्गणी झाली आणि 6 महिने या गावातील लहान मुलापासून वृद्ध माणसापर्यंत सगळेच श्रमदानासाठी जुंपले गेले। 5 किलोमीटर लांब पसरलेल्या अवाढव्य नदीच्या कामासाठी 1 कोटी रुपयाची आवश्यकता होती। गावानं 25 लाख रुपये गोळा केले। उरलेला पैसा मानवलोक संस्थेला दिला आणि जादू झाली। तसं बागायती गाव इथं पैसे देऊन काम करणं किंवा कामाला माणूस मिळवणं अवघड होतं, पण होळणा नदी पुनर्जीवनामुळे एवढी चळवळ आणि लोकांच्या विचारामध्ये एवढा बदल झाला। श्रमदान चालू झाल्यानंतर ती एक श्रमदान नसून तर ती लोकांची एक श्रद्धेचं ठिकाण झालं। गावातली तरुण मुलं मुली नेमाने 6 महिने घाम गाळत होते। पावसाळा सुरू झाला। एकाच दिवशी 98 मिलीमीटर पाऊस पडला। नदी आणि डोळे दुथडी भरून वाहू लागले। आम्ही या नदीची पायी प्रदक्षिणा केली असं म्हणायला हरकत नाही। सबंध नदी पाया खालून घातली आणि कुठं काय आहे, कुठं रुंद आहे, कुठं कमी आहे हे बघितलं आणि त्याची सरासरी काढून 30 मीटर रुंद ठेवावी असं ठरलं आणि ते योग्यच होतं। होळणा नदीला येऊन मिळालेल्या ओढ्यांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं। प्रत्येक 100 मीटरवर 31 बॉक्स तयार करण्यात आले। त्यामुळे पाणी वाहून न जाता मुरू लागलं। नदीत सध्या 180 कोटी लिटर पाणी आहे। श्रमदानातून 500 हेक्टरवर बांधबंदिस्ती झाली आहे। दुष्काळापासून पूर्ण पाण्याचा प्रश्न जो पिण्याचा आहे तो तर पहिल्यांदा या पावसामुळे मिटलेलाच आहे, पण त्याच्यासोबतच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि पिकांसाठी लागणारं पाणी, ह्या सगळ्या पूर्ण गरजा ह्या कामाच्या माध्यमातून या वर्षामध्ये पूर्ण मिटलेल्या आहेत। ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस नदी अशी फुल भरून जायलेली किंवा पाणी असलेलं दिसायचं, पण आता मागच्या काही वर्षांमध्ये नदी एकदम सपाटीकरण झालं होतं। आधी नदी भरत सगळं गाळ झालं, त्याच्यामध्ये झाडं आली होती, मोठी झाडं होती, सगळं सपाटीकरण दिसत होतं। नदी कुठे हे समजत नव्हतं, पण आता जेव्हा चांगला पाऊस झाला आणि गावकऱ्यांनी ठरवलं किंवा अशा प्रकारे आपल्याला हे काम करायचंय।
सरकारने हे काम करायला किती वर्ष आणि किती कोटी रुपये खर्च केले असते माहित नाही, पण श्रमदान आणि इच्छाशक्तीनं अवघ्या 1 कोटीत गाव नंदनवन झालं. लक्षात ठेवा, दुष्काळही भुईसपाट होतो, फक्त तुम्ही जिद्दीनं लढा. गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड.